2020 मध्ये तुम्हाला तर माहितीच आहे की कोरोना त्यामुळे स्कूल कॉलेज सगळं काही बंद होतं. त्याच वर्षी मला स्थळ बघायला सुरुवात केलेली होती. 2-4 स्थळ आले पण एवढे काही आवडलेले नव्हते. ताईंनी ना यांचा बायोडाटा टाकलेला होता जामनेरमध्ये, म्हणजेच नारू धुमाळ दादा आहे ना त्यांच्याकडे दिलेला होता. त्या दादांनी तो बायोडाटा आहे ना तो ग्रुपवर टाकला आणि त्याच ग्रुपमध्ये माझ्या काकांनी पण माझा बायोडाटा टाकलेला, म्हणजेच माझ्या मावसांनी ना यांचा बायोडाटा माझ्या भावाच्या फोनवर पाठवला. त्यानंतर ना आम्ही बघितलं काय नाही, म्हणजेच माझ्या काकांनी बघितलं. तर माझ्या फुई सासू ना त्यांची मैत्रीण आमच्याच गावामध्ये असतात आणि माझी फुई सासू जामनेरलाच राहतात. रात्रीचे 10 वाजले होते. त्या गावातल्या आत्यांनी सांगितलं की हो आपल्याच नात्यातले सगळं काही चांगलं आहे. मग रात्री 10 वाजता दादा जामनेरला गेले. जाऊन माहिती पडलं तर हे तर आपल्या ओळखीचेच आहे, आपल्या नात्यातलेच आहे. मग तसं झालं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही बघायला येऊ शकता. 10 जानेवारी 2021 या दिवशी ते मला बघायला येणार होते. सकाळचे निघलेले होते कारण त्या वर्षी न रस्ते पण खूप खराब होते. आता तर छान झाले. मला बघायला येणार होते तेव्हा फक्त सासूबाई आणि आहो हे दोघच जण होते, कारण माझे सासरे ना जालन्याला होते आणि ताई कोल्हापूरला होत्या. त्यामुळं मग त्यांना काही येता नाही आलं, कारण तेव्हा कोरोनाचा काळ चालू होता ना. त्यामुळे गाडीतून उतरले आणि आत्याच्या घरी गेले, अंजना आत्याच्या घरी. माझ्या फुई सासू जामनेरलाच राहतात. मग ते सगळेजण चौघचे चौघ सोबत आले मला बघायला. जेव्हा घरी आले ना तेव्हा माझ्या सासूबाई माझ्या जवळच बसलेल्या होत्या आणि आमचे आहो चेअरवर बसलेले होते. जेव्हा मी पाणी वगैरे चहा वगैरे दिलं तर तुम्ही हसाल की खरंच का असं कोणी करू शकतं का. तर आमच्या आहोंनी मला बघितलंच नव्हतं. पाणी दिलं, चहा दिली आणि पोहे पण सर्व काही झालं. बोलणं वगैरे चालू होतं. तर जायचं होतं. तर माझे फुई सासरे ना तर त्यांनी म्हटलं की एक फोटो काढून घे म्हणून घरी दाखवायसाठी यांना जसं सांगत होते. तर त्यांनी मला तेव्हा फोटो काढताना सुद्धा नाही बघितलं की कसा आला काय आला फोटो, नाही कसंच नाही बघितलं. बघण्याचा कार्यक्रम संपला आणि मग ते बस स्टँडवर गेले कारण त्यांना संध्याकाळी लगेच रिटर्न व्हायचं होतं. घरी कोणीच नव्हतं ना त्याच्यामुळे. बस स्टँडवर जाऊन माझे फुई सासऱ्यांनी आमच्या आहोंना विचारलं तू बघितलं का मुलीला, असं तसं. पण मग त्यांनी म्हटलं की नाही मामा मी बघितलं. सगळे हसायला लागले की तू इतका वेळ बसलेला होता जसं आणि बघितलंच नाही, मग तू केलं काय म्हणून. घरी गेल्यावर त्यांचा रात्रीला फोन आला की आम्हाला स्थळ आवडलेलं आहे. 2-3 दिवसांनी त्यांनी साखरपुडा पण ठरवून घेतला. तर साखरपुड्याची डेट ठरवली ही 26 जानेवारी, कारण त्या दिवशी सगळ्यांना सुट्टी असते. माझ्या नणदबाई कोण होत्या मला नाही माहिती होतं, तर ते तुम्हाला आता माहितीच पडेल कोण होत्या म्हणून. आणि मी ओळखत नव्हती, मला माहिती नव्हतं ना, तर मी पण कन्फ्युज झालेली होती की कोण आहे म्हणून. असेच दिवस गेले. मग तारीख जवळ आली आणि 25 तारीख होती. त्या दिवशी सगळेजण पाहुणे वगैरे आलेले होते घरी. त्यांच्या घरी त्यांचे पाहुणे, आमच्या घरी आमचे पाहुणे. सगळं काही व्यवस्थित चालू होतं. त्यानंतर ना मग साखरपुड्याचा दिवस आला. 25 तारीख होती. त्या दिवशी सासूबाईंचा फोन आला की मेकअप वगैरे करायला नका सांगा म्हणून. मला नाही माहिती होतं की कॉल आलेला होता. मला फक्त एवढं सांगण्यात आलेलं होतं की मेकअप नाही करायचा, म्हणजेच पार्लर मध्ये जाऊन मेकअप नाही करायचा असं सांगितलेलं होतं. कारण माझा मेकअप कोणीतरी करणार आहे असं माहिती होतं, कोण करणार ते नाही माहिती होतं. 25 तारखेला मेहंदी काढलेली होती. सर्वांचं छान चालू होतं. एकत्र बसून पंक्ती बसून जेवण वगैरे. जेवण झाल्यानंतर ना डीजे सगळं काही लावलेलं होतं. खानदेश भाग म्हटलं की तिकडं नाच गाणं सगळं काही. माझ्या मावस बहिणी, मावस भाऊ सगळे जण आलेले होते. दुसरा दिवस उगवला. आमचा साखरपुडा होणार होता त्या दिवशी ते आले आणि तुम्हाला आता पुढच्या भागामध्ये कळेल की नेमकं माझी नणद कोण आणि मी कसं काय कन्फ्यूज झाली होती आणि मी माझ्या नणदबाईंना काय समजली होती.